AI म्हणजे दुधारी शस्त्र आहे. आपण त्याचा जसा वापर करू तसं त्याचं आउटपुट निघतं. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळ या छोट्याशा गावातील एका गृहिणीनं AIच्या माध्यमातून एका चित्रपटाची निर्मिती केली आणि चित्रपटाचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला सहज आपण AIला म्हटलं की एखादं इमेज करून दे, एवढं सोपं सगळं हे असतं का? आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करणं हे किती अवघड होतं. 42 मिनिटाचा हा सगळा चित्रपट त्यांनी तयार केला आहे आणि महिला दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातून AIचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट निर्माण करणाऱ्या सुकन्या सावंत आपल्यासोबत आहेत. आपण या त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीविषयी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. ABP माझामध्ये तुमचं स्वागत आहे. कसं का वाटलं तुम्हाला की AIचा वापर करून आपण चित्रपट निर्मिती केली पाहिजे? तुमचं शिक्षण AIमध्ये झालं आहे का? ॲक्च्युली माझं मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन झालेलं आहे आणि सध्या AI ट्रेंडिंग आहे. मला 2 वर्षाची मुलगी आहे. मी जुलै 2025मध्ये या चित्रपट निर्मितीचा म्हणजे एक जो थॉट होता, ब्लू प्रिंट होती डोक्यामध्ये, ती तेव्हापासून स्टार्ट केलं. ॲक्च्युली तेव्हा माझी मुलगी 14 महिन्यांची होती आणि तिला म्हणजे तिचा विषय असा की ती मोबाईल बघितल्याशिवाय जेवण करत नाही. तर मी विचार केला की हिला त्यातल्या त्यात मग मी काय प्रोडक्टिव्ह देऊ शकते, म्हणजे एक आई म्हणून मी हिच्या संगोपनासाठी मी हातभार कसा लावू शकते. आणि जेव्हा मी त्याच्यावर यूट्यूबवर सर्च करायचे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन कंटेंट काहीच नाही आहे. म्हणजे जे जिंगल टून्स आहेत किंवा ज्या बोधकथा आहेत त्याच ज्या माझ्या काळामध्ये होत्या. मग मी विचार केला की आता एक आई म्हणून हिला आपण काय देऊ शकतो. आणि जेव्हा आई किंवा बाल संस्कारांचा विषय येतो तेव्हा महाराजांशिवाय दुसरं कुठलंच व्यक्तिमत्व तेवढं साजेसं कुठल्याच महाराष्ट्रातल्या व्यक्तीच्या मनात येत नाही. म्हणून मग मी विचार केला की आपण आपल्या मुलीपुरता विचार न करता तिच्या पिढीसाठी काही आपल्याला देता आलं तर, त्या पिढीसाठी आपल्याला काही करता आलं तर, आणि त्याच्यातून ही कल्पना मला सुचली. तुम्ही सांगितलं तुम्ही गृहिणी आहात. हो हो, मी फुल टाईम गृहिणी आहे. मी फक्त गृहिणी नाही आहे, मी फुल टाईम गृहिणी आहे. माझ्या परिवारामध्ये माझी सासू, माझी मुलगी आणि माझे हस्बंड असा आमचा छोटासा परिवार आहे. आणि सकाळचे पूर्ण कामं केल्यानंतर तिला झोपी घालून मी बकरी वाचायची, कारण महाराज हा फार संवेदनशील विषय आहे. आणि मला त्याला म्हणजे फुल कॉन्फिडन्सने मला पुढं जायचं होतं. त्याच्यासाठी मी आधी त्यांचे मूवीज बघितले, त्याच्यानंतर पुस्तकं रेफर केले आणि मी सर्वात जास्त भर बकरींवर दिला, कारण मला असं वाटतं की बकरी हा ऑथेंटिक पुरावा असू शकतो. आणि त्याच्यातून देन मी शॉर्टलिस्ट केलं. त्याच्यानंतर एक पूर्ण कथा तयार केली की आपण काय घेऊ शकतो, काय नाही घ्यायचं. आणि माझ्यासमोर ॲक्च्युली आव्हान हे होतं की हा मुलांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे. म्हणजे त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त प्रेरणादायी कंटेंटच त्याच्यामध्ये घ्यायचं होतं. तर या प्रोसेसला वेळ खूप लागला. खूप साधा जो सामान्य प्रेक्षकांच्या समोर प्रश्न असतो, मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की एखादी इमेज करणं, जसं आपण AIला सांगितलं की मला अशी इमेज करून दे, इमेज आणि व्हिडिओ याच्यामध्ये फरक काय असतो? आणि कंटेंट हा आपल्याला द्यावा लागतो की AI जनरेट करतो? मी सगळ्यात आधी सांगते की फोटो आणि व्हिडिओमध्ये प्रचंड फरक आहे. कारण फोटो जेव्हा आपण त्याला प्रॉम्प्ट देतो तो इझिली जनरेट करतो, पण जेव्हा व्हिडिओ करायचा असतो तेव्हा त्याला डिटेल प्रॉम्प्टिंग द्यावं लागतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे की मुळात हा दाखवायचा होता 1600चा, म्हणजे हा आताचा जर असला असता तर फार इझिली प्रॉम्प्ट्स आहे की 1 गर्ल इज स्टँडिंग नियर अ बॉय अँड शी इज डुईंग दिस अँड दॅट. बट जेव्हा महाराजांचा विषय येतो तेव्हा डिटेल, म्हणजे मी एक किस्सा सांगते की जेव्हा मी शिवनेरीचा म्हणजे त्यांच्या जन्माचा जो सीन घेत होती तर त्याच्यामध्ये गडाचा तो होता ना, आणि त्याच्यामध्ये मला दिवा पेटताना दाखवायचा होता. तर AIमध्ये दिवा न घेता आजचे बल्ब घेत होते, जे की मी दाखवू शकत नव्हते बिकॉज खूप कॉन्ट्रास्ट विषय होतो तो. तर याच्यामध्ये खूप डिटेलिंग आहे. आणि फोटो आणि व्हिडिओच्या कसं केलं? प्रॉम्प्ट देऊन त्यांना प्रॉम्प्ट द्यावे लागले. आणि ॲक्च्युली मी ChatGPTवरूनही तुम्ही प्रॉम्प्ट घेऊ शकतात. म्हणजे टेक्नॉलॉजी ती आहे, पण 1600चा प्रॉम्प्ट आणि आताचा प्रॉम्प्ट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 1600च्या प्रॉम्प्टला तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला प्रॉपर अभ्यासच असावा लागतो. म्हणजे इवन त्या दिव्याचा रंगही, म्हणजे तो दिवा मग तुम्हाला पिवळा दाखवून चालत नाही, तो दिवा तुम्हाला विटकरीच दाखवावा लागतो, कारण तेव्हा मातीचेच दिवे होते.
तो एवढी डिटेलिंग त्याच्यामध्ये करावी लागली. बरं, कलाकाराला आपण सांगितलं व्हॉइस ओव्हर दे, तर तो व्हॉइस ओव्हर त्या बेसमध्ये देतो. त्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं की तुम्हाला असं फिरायचं आहे आणि मग इथे येऊन उभा राहायचं आहे. हे असं सगळं करणं किंवा त्या काळातलं, मी खास याच्यासाठी विचारतोय की त्या काळामधलं हे सगळं कसं तुम्ही साध्य केलं? ॲक्च्युली जो मानवनिर्मित मूवी असतो म्हणजे जिथे आपले कलाकार असतात, मला असं वाटतं म्हणजे माझा अनुभव आता AI फील्डवर मी काम केल्यामुळे सांगतो की तिथे मे बी आहे ना याच्यापेक्षा किंचितसं जास्त सोपंच जातं. बिकॉज त्या माणसाला तुम्ही भावनेतून सांगू शकतात की तुझ्या फेसचा अँगर दाखव, आता तू आता लढाईला जातेस, तू अँगर दाखव. पण आपण AIला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समजू नाही शकत. आर्टिफिशियलला नाही माहिती आहे की ती लढाई कशी होती आणि त्याच्या मागे महाराजांचा हेतू काय होता. त्याच्यामुळे एखाद्या लढाईला जाताना जिजाऊंचं प्रेम किंवा लढाईला जाताना सैन्याविषयी असलेली काळजी, हे सगळं तुम्हाला प्रॉम्प्टच्या माध्यमातून त्यांना डिटेलिंगमध्ये सांगावं लागलं आणि देन ते क्रिएट झालं. पहिला म्हणजे हा किती मिनिटांचा किती तासाचा सिनेमा आहे, यासाठी किती तुम्ही दिवस घातले? हा 42 मिनिट 45 सेकंदचा सिनेमा आहे, म्हणजे ओव्हरऑल 43 मिनिट्स आणि 2 आपले टीझर आहेत. आणि याला मी तयारीला लागली होती जुलै 2025ला. सो आणि हा 19 फेब्रुवारीला मी कम्प्लिटली म्हणजे त्याचं रिलीज केला, तर जवळजवळ 7-8 महिने लागले. व्ह्यूबद्दल काय सांगाल यातलं? व्हॉइस ओव्हरमध्ये मी मेल आणि फिमेल 2 व्हॉइस ओव्हर घेतलेले आहेत. आणि ॲक्च्युली कथा कंप्लीट झाल्यानंतर संवाद, मला असं होतं की महाराजांविषयीचा संवाद दाखवणं म्हणजे खूप जोखमीची बात होती. कारण महाराजांची त्या शिवकालीन भाषा, त्यावेळेसचे संवाद, हे सगळं बखरींमधनं घेतलं आणि जसे जसे प्रॉम्प्ट तयार झाले त्याच्यानंतर तो सीन तयार झाला, त्यानंतर व्हॉइस ओव्हरला पाठवून त्यांनी क्रिएट करून दिले. बरं, मला सांगा, हे 42 मिनिटामध्ये तुम्ही काय काय साकारलंय? कारण की 42 मिनिटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही, हे कठीण, म्हणजे हे इतकं प्रभावशाली व्यक्तिमत्व 42 मिनिटामध्ये दाखवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आणि सुरुवात मी केली त्यांच्या जन्माआधीपासून. म्हणजे लहान मुलांना समजायला पाहिजे की यांचा जन्म महत्त्वाचा काय. पहिला प्रश्न तर हा यायला पाहिजे की त्यांचा जन्म याच्यामुळे नाही की ते शहाजीराजांचे पुत्र होते, म्हणजे त्यांचे वडील ऑलरेडी एक बिग फिगर होते. म्हणजे त्यांचा संदर्भ मला तो नव्हता द्यायचा की ते एका याचे पुत्र आहेत म्हणून ते महाराज झाले. नाही, त्यांचं कर्तृत्व होतं, त्याच्या मागे त्यांची एक लाईन होती, एक स्टोरी टेलिंग होती. तिथून सुरुवात केली. त्याच्यानंतर महाराजांचा जन्म आणि एक म्हणजे आता मी स्वतः फिमेल असल्यामुळे मी महाराजांचा विवाह खूप भव्यरित्या मी लिहिला होता. म्हणजे माझी अशी एक पर्सनल इच्छा होती की ॲज अ वाईफ मला सईबाईंचं योगदान तिथे दाखवायचं होतं. पण एक इतकी चांगली गोष्ट आहे की AIमध्ये बालविवाह प्रतिबंधित आहे आणि म्हणजे आजच्या कायद्यानुसार, तेव्हाचं ते नव्हतं. तर त्याच्यामुळे मला ना सईबाईंचं योगदान त्याच्यामध्ये दाखवता नाही आलं की जितकं प्रभावीपणे मी दाखवायला पाहिजे होतं तेवढं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रायरेश्वराची शपथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या घडीला, म्हणजे ठीक आहे मी मुलांसाठी बनवलं आहे, पण समाजासाठीही एक गोष्ट येतील ती म्हणजे गुर्जर पाटलाची जी कथा आहे ती मी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की त्या काळातही स्त्री सन्मान होता. म्हणजे जो आजही बऱ्याच ठिकाणी येण्या देण्यामध्ये कमी पडतो तो त्या काळात होता. त्या काळामध्ये महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आणि ती आपण पुढे घेऊन गेली पाहिजे. आव्हानात्मक कुठला असा दृश्य होती जी AI जनरेट करताना तुम्हाला खूप कठीण गेलं? जसं तुम्ही दिव्याचा प्रसंग सांगितला, याशिवाय अन्य अशी कुठली प्रसंग होती की ज्यातनं खूप आव्हानात्मक होती आणि सुचत नव्हतं असं काय? ॲक्च्युली जेव्हा शाहिस्तेखानाचा जो प्रसंग होता तर त्याच्यामध्ये मी जास्त व्हायलन्स दाखवू शकली नाही. म्हणजे एक लहान मुलांना बनवल्या गेल्यामुळे रक्तपात आपल्याला दाखवण्यामध्ये एक म्हणजे संकोच आला. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, मी सगळ्यांना म्हणजे सांगू इच्छिते की आपण आपल्या मूवीमध्ये जो राज्याभिषेक दाखवला आहे तो म्हणजे जेवढं नॉलेज मला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा असा आपण प्रयोग केला आहे की जो इतका डिटेलिंगमध्ये दाखवला आहे. म्हणजे सर्वांनी तो नक्की बघावा, राज्याभिषेकाचा एपिसोड. त्याच्यानंतर जिजाऊंचं निधन होतं. तर जेव्हा निधन होतं तो प्रसंग दाखवण्यामध्ये, कारण एका आईचा त्याग, एका आईचं म्हणजे मुलाविषयी असलेलं प्रेम 2-2.5 मिनिटामध्ये दाखवणं खूप डिफिकल्ट होतं.
म्हणजे खूप जास्त कठीण होतं. इवन त्याला कमी शब्दांमध्ये लिहिणं किंवा त्याच्यासाठी तो एवढा वेळ देणं खूप कठीण गेलं. म्हणजे तो एपिसोड माझ्यासाठी प्रचंड संवेदनशील होता आणि सगळ्यात डिफिकल्ट होता. बरं, आता हे इतिहासावरती सगळा तुमचा सिनेमा आहे, त्यामुळे त्यांना कमांड, आता मला त्याला पर्टिक्युलरली काय शब्द वापरतात तुम्हाला मला माहीत नाही आहे मधला, परंतु त्याला कमांड देत असताना लिहायला किती लागलेलं होतं आणि ते कसं आव्हानात्मक होतं, कारण एआयला त्या काळची भाषा कळणं आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात येणं. ॲक्च्युली लिहिण्यापेक्षा जास्त ना काळ वाचनाला गेला. कारण बखरी पण ऑथेंटिक मिळणं डिफिकल्ट होतं. म्हणजे नेटवर मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टींवर तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे पॅन इंडिया लेवलवर अशी गोष्ट करता तेव्हा तो एक जबाबदारीचा विषय येतो. म्हणजे यू कांट गो लाईक हिडन हॉर्स की काही पण घेतलं आणि दाखवलं. तर त्याच्यामध्ये रिसर्च खूप जास्त केला. रिसर्च करून आणि जसं तुम्ही म्हणले की कमांड, आता आमच्या लँग्वेजमध्ये त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. म्हणजे जी जेन झी आहे किंवा जी सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट हा शब्द जास्त व्हेरीफाईड किंवा व्हायरल आहे. तर प्रॉम्प्टच्या माध्यमातून दाखवलं. तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा ना मला वाचनाला जास्त वेळ लागला. रिसर्च करून त्याची एक कथा तयार करणं जास्त डिफिकल्ट होतं. याची नोंद कुणी घेतली आहे? हो, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी याची नोंद घेतलेली आहे. हा देशातला पहिला मराठी AI चित्रपट आहे. आणि माझ्यासाठी नाही, ॲक्च्युली संपूर्ण संभाजीनगरकरांसाठी हा फार कौतुकाचा आणि मोठा विषय आहे की आपल्यातल्या कोणी, आणि स्पेशली मी ज्या भागातून येते, म्हणजे परिस्थिती स्वप्नांपेक्षा मोठी कधीच नसते. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मी जर 14 महिन्यांचं बाळ सांभाळून हिरकणीसारखा आदर्श ठेवू शकते, नाही त्या लेवलचा बट थोडा बहुत, तर मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी योगदान डेफिनेटली समाजासाठी देऊ शकते. त्यात पुन्हा असं आहे की आज खरं तर महिला दिन आहे, त्यामुळे तुमच्या या कामाचं कौतुक आहे, कारण की हे नवं काहीतरी तुम्ही केलेलं आहे. धन्यवाद. आणि ॲक्च्युली मला तुमच्यातर्फे सहयोग असा पाहिजे की जसं मीडिया जो आहे तो चौथा स्तंभ आहे आणि विशेषतः आमच्यासारख्या युवकांसाठी तो खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर तुमच्या थ्रू ही गोष्ट जेवढ्यात जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल आणि जेवढ्यात जास्त महिलांना याच्यातून प्रेरणा घेता येईल. कारण म्हणजे लग्न झालं किंवा मूल झालं तर हे एंड नाही आहे, ही सुरुवातही असू शकते. बरोबर, ही काही नवीन गोष्टीची सुरुवातही असू शकते. आणि थोडासा टेक्नोसॅव्ही टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन उपक्रम आहे. माती ते मायक्रोचिप अभियानांतर्गत मी संभाजीनगरमधल्या स्कूल्समध्ये जाऊन मुलांना हा चित्रपट दाखवते. तर माझी मुलगी या चित्रपटावर जेव्हा एखादी चांगले सीन येते तेव्हा हसते किंवा टाळ्या वाजवते, तसे तेही मुलं खूप दाद देत आहेत. आणि इथे पैसा वसूल आहे. जरी मी हा थिएटरमध्ये नाही दाखवला, जरी मी मोठी दिग्दर्शक नाही झाले किंवा माझे बॅनर रस्त्यावर नाही लागले, पण त्या शाळेंमधले मुलं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आल्यावर जय म्हणतात किंवा टाळ्या वाजवतात किंवा हिरकणी गडावरून पडल्यानंतर मुली रडतात, त्या 4वी-5वीतल्या मुली ज्यांना आई पण किंवा तारुण्य हे अजून समजायचं आहे त्या रडतात, ही माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे. शेवटचा प्रश्न की लोकांना जर बघायचा आहे प्रेक्षकांना तर हा कुठं बघायला मिळेल? माझं यूट्यूब चॅनल आहे यशस्वी प्रोडक्शन म्हणून, त्याच्यावरती तुम्ही बघू शकतात. मी इंस्टाग्रामवरती आहे पण यूट्यूबवरती मी हा अपलोड करणार आहे. बरं, मग खर्च काय? खर्च आला का, किती आला, काय हो, काय लागलं? खर्च डेफिनेटली खर्च आलेला आहे मला. आणि मी ॲज आय टोल्ड की मी फुल टाईम गृहिणी आहे. माझं इन्कम सोर्स काही नाही आहे. मी हे जे काही खर्च केला आहे तो घरातनं केलेला आहे. आणि मला याच्या रिटर्नमध्ये फक्त माझ्या मुलीपुरतं न राहता तिची पिढीने याच्यातून काहीतरी आदर्श घ्यावा, महाराजांचा आदर्श घ्यावा, त्याच्यातून घडावं. आणि इवन माझ्यासारख्या आईंसाठी काही कंटेंट उपलब्ध व्हावं की जे ते घर बसल्या त्यांना दाखवू शकतात. माझ्यासाठी हीच कमाई आहे. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आपण पाहिलं तर AIच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार त्यांच्यावरती व्हावेत या हेतून घरातल्या ज्या महिला आहेत, ज्या आपला छोटं बाळ रडत असेल तर त्याला कुठलाही एखादा दृश्य या ठिकाणी दाखवतात, त्यापेक्षा कंटेंट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी दाखवला जावा या शुद्ध हेतूनं त्यांनी AIची ही प्रथम चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि गृहिणी असून सुद्धा
त्यांनी कुठेही याच्यामध्ये न डगमगता एक स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला सत्याचा आधार दिला आणि त्यातनं ही कलाकृती निर्माण झाली. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या या कलाकृतीचं ABP माझा देखील कौतुक करत आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.